गंगा आली पापाना गंगा आली पापाना गंगा आली पापाना लक्ष्मी सावात गंगा आली पापाना गंगा आली पापाना गंगा आली पापाना लक्ष्मी सावात गंगा आली पापाना आली पापाना गंगा आली पापाना तुझे आवडे तुझे प्रेम माझे भ्रम माझे भ्रमर गाता चांगली जर वाचलात तर गातेमध्ये तुम्हाला एकही समय त्या ठिकाणी रिकामा भेटणार नाही. लक्ष द्या. जेथे लक्ष्मीचा वास जेथे लक्ष्मीचा वास गंगाली पापानास तुझे पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. ठाव धरिला संतजनी ठाव धरिला संतजनी सुखी राहिले लपोन तुझी पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. तुका म्हणे वांकी भाट झाली तिन्ही लोके तुझी पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत देवाशी तुकोबरा यांचा चार चरणाचा तुमच्या आमच्या परिचयातला संतपर प्रकरणातील अभंग आहे बरं का.
आमच्या फडाचा नियम आहे, पहिल्या दिवशी रूपपर, दुसऱ्या दिवशी संतपर, तिसऱ्या दिवशी नामपर आणि चौथ्या दिवशी उपदेशपर आणि 5वा दिवस वेदांतपर आणि 6वा दिवस भक्ती आणि 7वा दिवस मागणी मग काला. त्या नियमाप्रमाणे आजची आलेली वाट्याची सेवा जी आहे माझ्याकडे संत प्रकरणातील अभंग आहे बरं का. ठाव धरीला संत जनीन सुखी राहिले लपून. आता काल कोणतरी देवाच्या रूपाचं वर्णन केलं असेल, पण ज्या देवानं या ठिकाणी येणारा, ज्या संतांना प्रसन्न झाले आणि त्या संतांचं वर्णन करणारा अभंग आहे बरं काही. आता समजून गेला असेल तुम्हाला, वरी बसणाऱ्याला नाही पण खालच्यानं तर समजून गेला असेल. बसूच नका वर, कुठेही जरी बसलात, समजा कुठं जरी बसलात तर चुकणार आहे का? अहो हेलिकॉप्टर मध्ये चुकल नाही आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला. हेलिकॉप्टर मध्ये का विमानात? विमानात हो की नाही? विमानात चुकलं नाही. आता तुम्ही वरी बसल्या काय नाही खाली बस, म्हणून आलाव इथं बस. ऐका गा हे अवघे जन शुद्ध मनते हित, अवघा काळ नव्हे जरी समयावरी जाणावे. समय आलेले कुणाच्या तरी रूपाने या स्थळाला त्या ठिकाणी येऊन आपणाला त्या ठिकाणी चिंतन करण्याचा समय आलेला आहे बरं का. या ठिकाणी कोणी येत नव्हतं, येत होतं का? निमित्ताचा धनी केला असे प्राणी त्या कोण्या तरी देहाच्या निमित्तानं, आणि भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी दर्शन आपल्याला घडावे लागलेले आहे. नवे नवे साधू संतांच्या मुखातून त्या ठिकाणी श्रवण ऐकायला मिळायला लागलेलं आहे. मग त्यानं दिलेले देह आणि त्याचं श्रवण ऐकण्यासाठी जर त्या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी इकडं तिकडे लपालपी जर करत असाल तर काय होतं माहितीये का? पुनरपी जन्म. हा देह जे मिळालेला आहे ना 83,99,999 मध्ये एक कोटी वेळा फिरल्याच्या मग लागे मनुष्य देह. उग मिळालेले नाही, एवढं पराकाष्ठानं मिळालेले शरीर. आणि जर समजा त्याच्या चिंतनासाठी जर नाही वापरलात काय होतं? पालत्या घागरीवर. म्हणून तुकवरायचं म्हणणं आहे, जेथे लक्ष्मीचा वास, लक्ष्मी असेल तिथं भगवान परमात्मा नारायण आहेच बर का. आता लक्ष्मी त्या ठिकाणी भगवान विष्णूच्या जवळ कशी बसते सांगा बरं. आपल्या लक्ष्मीचं बोलायला नाही, विष्णूच्या लक्ष्मीचं. आज वर्णन करायचे विष्णूवर आणि संतावर बर का. आजचं चिंतन लक्ष्मी कोणी बघितला का नाही आजपर्यंत? उगा सिरियल तर बघितलं असेल, ऐकलं असेल, पण त्या ठिकाणी 2 कान दिले भगवंतानं तेवढे बरं आहे. सोनार फुंकले नळी, इकडून गेले तिकडे वारे, तसं करत जाऊ नका. लक्ष्मी कुठं बसते हो? विष्णूच्या जवळ. पाय लक्ष्मीच्या हाती, 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 पाय लक्ष्मीच्या हाती.
पाय लक्ष्मीच्या हाती. बर का, लक्ष्मीच्या हातातच काय का असतात माहिती का? पाय. प्रत्येक लक्ष्मीनं त्या ठिकाणी पतीचे पाय दाबावं महाराज, दररोज. पण को दाबावं त्याला मर्यादा आहे बर का, आणि कसे दाबावं तेही सांगतो तुम्हाला. खरा जर आपला विष्णू त्या ठिकाणी जर घरी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबावा असं वाटत असेल ना, तर त्या ठिकाणी काय पतीचे पाय कसं दाबायचं माहिती नाही, आतापर्यंत माहित नाही तुम्हाला कुणाला? नाही तुम्हाला नाही हो, दाबणाऱ्याला विचारणार कसे दाबायचे माय पतीचे पाय. त्या विष्णूचे सुद्धा त्या ठिकाणी पत्नी पाय दाबती, पण कसे दाबायचे? मागच्या टाचापासून फक्त गुडघ्याच्या मोडीपर्यंतच पाय दाबायचे. टाच कळते ना इकडे? टाच का गोरमाटी आहे तिथं? गोरमाटी सांगू? कोणी नाही तर वाटते नाही वरी बसू दे, त्यांचं वरच्यासाठी नाही, कीर्तन खालच्यासाठी. उपर बसे वाळे छई हेट कोण कोण आहेत? टेंडेले माही कोण कोण आहेत? कोणच महाप्रसाद कतरच मंदिर आहे माही वतरच काय. लक्ष्मीचे हात जे आहेत ना, या टाचापासून ते गुडघ्याच्या मोडीपर्यंतच दाबायचे. बाकी पुरा अंग दाब म्हणत तर आपणाला वेळ नाही म्हणायची, काही गरज नाही आपल्याला. पण का दाबायचे? भगवान विष्णू स्वर्ग मृत्यू पाताळ 3 वेळा त्या ठिकाणी फिरत असतात, आणि आपले बी भगवान त्या ठिकाणी फिरत असतात बघा. आणि बाहेर फिरल्याच्या नंतर नकारात्मक शक्ती आहे ना, पाठीमागून येते आपल्या घरी. पाठीमागून पुढून येत नाही, कारण अंगठ्यामध्ये त्या ठिकाणी पुढून त्या ठिकाणी नकारात्मक शक्तीला येऊ द्यायचे त्या ठिकाणी सामर्थ्य नाही. अंगठा जर नसेल ज्याच्या पायाला, त्याला पुढून बी येते. पण अंगठा आहेच ना, का नाही कुणाला? भगवंतानं सर्वच काही दिलेले आपल्याला. दिले इंद्रिये, हातपाय कान डोळे मुख, बोलायला वचन. पण कोणतं वचन? आता इथं जर समजा टिंग 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 म्हणायचं जर राहत होतं तर मावत नव्हते लोक. साशीच एखादी कोणी आता दुसरं नाटक बिटक लगाडे कोणी काय, आता बेशन जागा पुरवाळे होते. 3-4 तांडेर लोक, 10-15 गामेर लोक आयवाळे ते कोणी पच वो मार्गो आजचोच आहे. लक्ष्मीच्या त्या ठिकाणी असणारे जे आहे ना, नकारात्मक शक्ती त्या ठिकाणी आपल्या घरात येऊ द्यायची नाही. आणि नकारात्मक शक्ती जर आली ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी केलेल्या कामात यश येत नाही. आपले पती कुठेही जातात आणि कोण्याही गलीनं कोण्या गावाला कुठेही हिंडतात, आणि ते हिंडत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती नकारात्मक शक्ती पाठीमागून येते. आणि तुमच्या हातामध्ये शुक्र असतं, तुमच्या हातात शुक्र असतं. शुक्र केव्हापासून येतं तुमच्या हातामध्ये सांगा बरं? आता मी जास्त काही वेळ घेणार नाही, पण हसायचं कीर्तन नाही बरं माझं. कुणाला पटल न पटल, हसायचं नसते माझ्यात. आणि हसलं तिथं फसतंय माणूस बर का. तुमच्या हातात शुक्र येतो, पण केव्हा येतो सांगा बरं? पुढं वाचत जा. आपण हिंदू धर्माचे आहात बर का. समजा एखाद्या मुस्लिम धर्माच्या त्या ठिकाणी जर मंदिरात गेलात ना, तर मंदिरात प्रवेश करताना काय काय करतात माहितीये का? पहिल्यांदा जवळ जे जे जर्दा पुडी काही काही व्यसनाची वस्तू आहे ते बाहेर ठेवतात, आणि आपण मात्र डायरेक्ट मंदिरात आणतात. मंदिरात व्यसनाची वस्तू खिशात घेऊन यायचे नसतात. आता आपण भजन सुटल्यावर डायरेक्ट त्या टाळकऱ्याला देतो महाराज जर्दा पुड्या पिढ्या कट्टे. अरे धर्म आहे धर्म. तुमच्या घरात त्या ठिकाणी किती रूम आहे? तो किती रूम? घरला रूमा नाहीत का? मोकळच आहे? आहेत. कोणते कोणते रूम आहेत सांगा बरं? हॉल हॉल हा बेडरूम हॉल किचन. मग आता बेडरूम मध्ये कोणतं काम करता तुम्ही? जे करायचं ते. आणि ह्याच्यामध्ये किचन मध्ये काय करता? स्वयंपाक. आणि देवघरात देवपूजा. आणि बाथरूम मध्ये शौच.
मग बाथरूम मधलं काम देवघरात केलं जमल का? जमणार. मग तसं मंदिरामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही जर्दा आणल्या आणि इलेक्शनच्या चर्चा आणल्या, व्यावहारिक गोष्टी आणल्या, जमतील का? जमणार नाही. सरळ सरळ तुमच्याकडूनच उत्तर आहे. पण काय करता आपण? इथलं इथं सोडून जाता, होय की नाही? काय घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहुमाची. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा अंश आहेच. भगवान विष्णू प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. पण काही सांगले, परी मिळवण बहुमाची. या शरीरामध्ये काही कालवण झालेले, कालवण कशा कशाचा? या षड्विकाराचा. मायेचं कुटुंब लय मोठं आहे या शरीरामध्ये, आणि ते मात्र त्या ठिकाणी तृष्णा, आशा, दंभ, बर का, अहंकार आणि निंदा, द्वेष, ही जी आहेत ना 9 लोक, ते मिळवण आहे मध्ये. आणि ते मात्र त्या ठिकाणी इथं ऐकेपर्यंत म्हणून देतात आपल्याला, आणि पलीकडे केलं की त्याचे धंदा आहे ना, नाव ठेवून मोकळं होतात. पण तसं नसतंय. ऐकायचं. श्रवण नावाची भक्ती पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे 9विध भक्तीमध्ये. ही श्रवण भक्ती करायची, आणि श्रवण भक्ती केल्याच्या नंतर जाते वेळेस रस्त्यानं मनन करायचं. जेवढं काही लागते तेवढे आपल्या उपयोगाचं मेमरीमध्ये ऍड करायचं, आणि उपयोगाचं नाही ते सोडून द्यायचं. आणि उपयोगाचं आहे ते ऍड केलात ना, त्याला पठन करायचा. श्रवण मनन पठन झालं की ध्यास लागतो आपोआपच. मग आपोआप ध्यास लागला की पडली वळण. मग आता सांगा बरं, शुक्र कधी येतो माय तुमच्या हातामध्ये? महाराज विसरलं काय की म्हणच्या? मी विसरच ना. विष्णूच्या आणि लक्ष्मीच्या वासामध्ये आलेले कोण्या तरी एका संताच्या निमित्तानं या वासामध्ये आपल्याला यायला मिळालेलं आहे. कोण कुण्या गावचं, कोण कुठं, आपला जन्म कुठं झाला ना, आपण वाढला कुठं, कोण्या संस्कारात वाढला, पण या ठिकाणी या स्थळावर यायचं योग जे आलेलं आहे, तर माणसालाच येतो योग. बाकीच्या इथं ह्या जंगलामध्ये खूप प्राणी आहेत, पण इथं विष्णूचं चिंतन चालेल. त्यांच्याही शरीरामध्ये त्या ठिकाणी आत्मा आहेच. त्यांचंही शरीर 25 तत्वाचं बनले, हाडा मांसाचं बनलेले. त्यांनाही दिले इंद्रिय, हात पाय कान, त्यांना डोळे मुख आहेत. पण त्यांना वाटते का इथं विष्णूचं त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना झालेली आहे, आणि आपण मात्र जाऊन थोडस श्रवण करावं वाटते का त्यांना? का वाटत नाही? त्यांच्याकडे बुद्धिगत ज्ञान नाही, त्यांच्याकडे इंद्रियगत ज्ञान आहे, म्हणून त्यांना वाटत नाही. तुम्हाला मला त्या ठिकाणी बुद्धिगत ज्ञान असूनही जर श्रवण करत नसाल आणि करता ती विसरून जात असाल, तर त्याचा काहीच अर्थ नाही. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, 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 विष्णुविन जप व्यर्थ त्याचे
त्याचे ज्ञान. ज्या ब्रह्मांडाचा नायक आहे आणि तेच मुख्य त्या ठिकाणी असणार आपल्याला. आता इथं त्या ठिकाणी श्रवण बी कळायला मिळाले. ज्या संतांच्या आश्रयानं आपल्याला त्या ठिकाणी त्याची मूर्ती सुद्धा बघायला मिळाली. म्हणजे आपले उजळले भाग्य. आता मग एवढं भाग्य उजळले. आता कमीत कमी इथं आलेले त्या ठिकाणी 50च्या 40च्या पुढचेच आहेत, पण त्यांना शुक्र कधी येते अजून माहिती नाही. आता कसं करावं सांगा. सांगा माहिती त्या ठिकाणी शुक्र कधी येते तुमच्या हातात. एवढी केन मालूम छे काय तांड्री म्हणत्या छे एवढी सग કોઈ અડી તમાર હાથેમાં શુક્ર કના આવે છે તમને બી માલુમ છે. તમાર છોરી જગેમ ભેળી કોની काय जन्नाती शुक्र हातेમાં આવે છે आणि 72 वर्षे लगा राहत. काय सांगलो त्यांना 72 वर्ष त्याच्याकडेच बोलले महाराज काही. ज्या दिवशी प्रथम ऋतुकाल मुलीला प्राप्त होतो आणि त्या दिवशी शुक्र हातात येतं, तोपर्यंत तिच्या हातात शुक्र नसतं आणि 72 वर्षापर्यंत त्या स्त्रीच्या हातात शुक्र असतं. मग कुठली जरी शनी त्या ठिकाणी पतीच्या असणाऱ्या मागच्या बाजूने पायानं जर येत असेल ना, दररोज त्या ठिकाणी बरं बाहेरून पती आल्या आल्या पाये धुतले, पहिल्यांदा टाचपासून त्या ठिकाणी येणाऱ्या गुडघ्याच्या मोडीपर्यंत दाबायचं. त्याने म्हणे तुला काय येड लागले का. हा मला येडच लागले म्हणायचं. येड म्हणून घ्यायचं त्यांच्या हातून. त्या शुक्राला त्या ठिकाणी बघितल्याबरोबर तुम्ही नुसतं असा हात फिरवा, दाबना गेलं तरी हात जरी फिरवला ना, ते पहिल्यांदा उंबरवट्याच्या बाहेर जातं. उंबरवटा आहे का नाही तुमच्या घरला. राही ना चौकट. आणि वरी काय राहते वरी गणपती. गणपती चौकट उंबरवटा हे मर्यादा आहे बरं का. घरचा मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमध्ये शनीला येऊ द्यायचे नाही. म्हणून गणपतीनं विष्णूकडे विनंती केली, देवा काही कर, पण मी बसलेल्या ठिकाणी जे आहे ना मधी त्या ठिकाणी उंबरवट्याच्या आत त्या ठिकाणी येणाऱ्या त्या शनीला येऊ द्यायचं जर नसेल तर आता माझ्यानं तर काय ना म्हणजे प्रत्येक वेळेस गणपती तुम्हाला मदत करेल का. रूपात आला तर त्या ठिकाणी गणपतीची किंमत बी राहणार नाही ना. आणि तेवढा भाव बी शुद्ध नाही ना आपला. भाव शुद्ध पाहिजे महाराज. त्यावेळेस त्या गणपतीनं मागणं केलं की देवा त्या ठिकाणी तुझ्या लक्ष्मीच्या हातामध्ये शुक्र आण. तुझ्या लक्ष्मीच्या म्हणजेच मृत्यू लोकात नव्हे पृथ्वी तलावर जेवढे काही स्त्री आहेत त्या स्त्रियाच्या स्त्री नावाची जात आहे ना, प्रत्येकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी काय आहे ना म्हणजे शुक्र. तर ते शुक्र त्या ठिकाणी भगवंतानं प्रथम ऋतुकाल ज्या दिवशी प्राप्त होतो ना, त्या दिवशी त्याच क्षणाला तुमच्या तळहातामध्ये शुक्र येतं. दोन्ही हातात येतं. म्हणून लक्ष्मीनं त्या ठिकाणी देवाच्या पायाजवळच असते कधी हमेशा पायाजवळ. कारण का देव त्या ठिकाणी भ्रमण करीत असतो का. एवढ्या लई लोकांना त्यांना त्या ठिकाणी काय करायचं असते, सांभाळायचं असते. आता बालाजी महाराजला नुसतं सप्त्यातले लोक सांभाळायला तर असं हो की भगवान परमात्मा आहे. मग आता एवढ्या सांभाळून बालाजी महाराज घरी गेल्या जर त्यांचे जर त्या ठिकाणी पाय नाही दाबले तर इकडचे पूर्ण शनी त्यांच्या घरात. केलेल्या कामात यश येत नाही. म्हणून त्या ठिकाणी केलेल्या कामात जर तुम्हाला यश यायचं असेल तर तुम्ही एवढं मंत्र करून बघायचं बरं का. एवढंच मंत्र करून बघायचं. 1 वर्षापर्यंत करून पहा आणि तुमच्या जर आताच्या क्षणापासून पुढच्या वर्षीच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी जर ह्या मंत्राचं तुम्हाला जर त्या ठिकाणी काही जर तुम्हाला यश दिल्यासारखं वाटलं तर मला त्या ठिकाणी भेटा, नाही तर हात धरून विचारायचं महाराज आम्हाला त्या ठिकाणी अपयश आले म्हणायचं. येतच नाही, फक्त आपण वापर करत नाही महाराज. आणि वापर जर करत गेलात ना तर आपोआप त्या ठिकाणी. आता इथं एवढं लई कसं घडले, विश्वास केला म्हणूनच ना. आणि विश्वास नाही केलं तर काय म्हणते म्हणलं. आणि ही घडवण्यासाठी त्यांना किती भटकावं लागले ते त्यांना माहिती आहे. कोणती गोष्ट असाध्य ते साध्य करिता सायास करण अभ्यास तुका म्हणे. असाध्य काहीच नाही मानवाला, फक्त त्याच्यावर मंथन केलं पाहिजे. आपण मंथन करण्याचा त्या ठिकाणी काय विचार सोडून देतो
आणि मग त्या ठिकाणी हे डोळे दिलं नसतं तर लई चांगलं झालं असतं आपल्याला. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी घरी जाईपर्यंत डोळ्यानं जेवढं पाप होतं आणि डोळे जेवढं नाश करतात आपल्या आयुष्याचा तेवढं कोणीच करत नाही महाराज. म्हणून पहिल्यांदा डोळे वापरायला शिका. पंच कर्मेंद्रियातला पहिला अवयव आहे डोळा. ते जर वापरायला शिकलात ना तुमच्या हातून पापच होत नाही. पण आपण वापरत नाही. गंगा त्या ठिकाणी का आली? आता इथं पाणी आहे की नाही? जिथं विष्णू आहे तिथं पाणी आहेच. पाणी म्हणजे गंगा. विष्णूचा वास त्या ठिकाणी कुठं आहे? क्षीरसागराच्या ठिकाणी आहे. आणि ते त्या ठिकाणी असणार निवडण्याचं काम कोणाला जमतं? 1000 लिटर दुधामध्ये त्या पाण्यामध्ये 1 लिटर जर दूध टाकला तर त्या 1000 लिटर पाण्यामधून त्या ठिकाणी 1च लिटर दूध वेगळं काढण्याची कला कुणाकडे आहे? कुणाकडे आहे? निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळं आली. राजहंस पक्षाकडती कला आहे. तसं माणसाचा धर्म सुद्धा राजहंस पक्षासारखा आहे. तुकोबाराय म्हणले नको दंतकथा येते सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण, अनुभव येते पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. चार म्हणजे हे चाळे करून त्या ठिकाणी आमच्या पुढे काही सांगायचं नाही म्हणले. भगवान विष्णूचं होते आपल्या संप्रदायाचं कुठलंही त्या ठिकाणी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा जरी त्या ठिकाणी आधार घेतला तर त्या ठिकाणी चाळे म्हणजे त्या ठिकाणी येणार कुठल्याही रंगारूपातून त्या ठिकाणी काहीतरी डेकोरेशन करून त्या ठिकाणी चिंतन केलेले ते काय आहे म्हणजे आम्हाला चालत नाही. म्हणजे इथं काय पाहिजे? फक्त आम्हाला त्या ठिकाणी अनुभव पाहिजे. आणि ते अनुभव त्या ठिकाणी जिथं लक्ष्मी आहे तिथं गंगा आहेच. गंगेला कोण आणलं मृत्यू लोकांमध्ये? भगीरथानं आणलं. आणलं का? वाचत जा. वाचाल तरच वाचाल आता इथून पुढे, नाहीतर काही खरं नाही बरं इथून पुढचा काळ. कारण का त्या ठिकाणी आता गाडीवर बसलं की आपण बाय बाय म्हणला. बाय बाय म्हणजे काय झालं? राम राम नाही, बाय बाय. वा, मग ते बाय बाय म्हणलाल्या पोराला बी त्या ठिकाणी लेकराला एवढ्या लेकराला गाडीत बसू लागल्या इंग्लिश स्कूलच्या राम राम म्हणणं गेल्या बाय. मग त्यानं मोठं झालं की म्हणते तू येगळं खाय. हा, येगळं खाय. तिनं म्हणते अरे तुला लई केलं पण बाय म्हणलीस की. त्याला मारवाड्याच्या घरी तुम्ही जय श्री कृष्ण गाडीत बसवलं तर जय श्री कृष्ण म्हणते. मारवाड्याचा कलेक्टर असला तर सीटवर जाऊन बसताना पहिल्यांदा जय श्री कृष्ण म्हणते. आज 2026 वर्ष आणि तुम्ही आम्ही हिजड्यासारखे पोरं झाले तर राम राम तिथे ही दाता इचकतात पण राम राम म्हणणार. लाज वाटली पाहिजे आपल्या समाजाला, आपल्या धर्माला लाज वाटली पाहिजे. मुस्लिमांच्या घरात वाल्य कोण झाला? लहान राहू मोठ्या राहू की नाही. आणि आपले म्हणतात जुन्नेच काही का म्हणतात, नवे आमच्याकडे नाही म्हणतात. ते त्यांच्याकडे बाय आले म्हण. बाय बाय आलं नाही. तुम्ही इंग्लिश शिकायचं हरकत नाही पण संस्कृती आपली शिकवायची लेकरांना. आपल्या घरात संस्कृती आपली असू द्या. आणि ते जर असलं गंगा त्या ठिकाणी आपल्या घरी आपोआप येते. आणि ती जर त्या ठिकाणी लक्ष्मी आली. लक्ष्मी म्हणजे काय आहे? माणसाच्या जीवनाला 4 गोष्टी आवश्यक आहेत: धर्म अर्थ काम मोक्ष. धर्माने वागायचं. तुम्ही धर्माने जर वागलात आपोआप तुमच्या घरी लक्ष्मी येते. आणि लक्ष्मी नसेल तर तुम्हाला कोणीच कुत्र खायना महाराज. तुमच्या खिशात जर रुपये नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकत नाही. टाकते का? लक्ष्मी. धर्म अर्थ. अर्थ म्हणजे लक्ष्मी. धर्मानं वागायचं आपोआपच अर्थ तुमच्या जवळ येतं. अर्थ म्हणजे पैसा येतं आणि पैसा पाहिजेच. धर्म आणि अर्थ हे 2 असले की मग त्या ठिकाणी आपोआप तुमचा त्या ठिकाणी पापनाश होतं. पापनाश होण्यासाठी भगीरथानं गंगा मृत्यू लोकात आणली. आता तुम्ही तीर्थाला जाते की नाही? कुठे जाय ना. आता बरं झालं तुम्ही जातो म्हणल्या ना. सांगा मला, तीर्थात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तीर्थाचे पहिल्यांदा स्नान कशी करायची गेल्या सांगा बरं. आता जातो तर म्हणला तुम्हीच, आणि गेल्याच्या नंतर स्नान करताना पहिली क्रिया काय असते सांगा बरं. माहित असेल तर पट 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 सांगायचं. महाराजाची अजून कान किवंडी झाली नाहीत, भैराई नाही, शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे. 25 वर्षापासून 1 रुपयाची गोळी नाही. आरोग्य धन संपदा घेतच नाही का? 24 तास परिश्रम असतात.
शरीराला कधीच त्या ठिकाणी फुरसत द्यायची नाही. शरीर हे पंचतत्वाचा एक दिवस जाणार आहे. जाणार आहे माहिती. आपण एक एक दिवस कुठं चालल्या? मृत्यू नावाच्या गावाकडे चालल्या. कमी होलं इकडचं गाव आपलं. आता तुम्ही इकडे विष्णू मंदिर आल्या, तुमचं गाव मागे गेले का नाही? आणि पुढे कोण आलं? कोणतं गाव आलंय? हे मंदिर आलं ना. आता जाते वेळेस हे मागे पडतं ते तिकडं. तसं जन्माच्या गावातून निघाल्यानं मृत्यू नावाच्या गावाकडे चालत आपण. काय विचारलं होतं तुम्हाला? गंगेमध्ये स्नान, गंगाच नव्हे कोण्याही तीर्थाला गेल्या, तीर्थ जर त्या ठिकाणी किती आहेत? पृथ्वी तलावर जाऊ द्या, मृत्यू लोकात तीर्थ किती आहेत? होय, 1 कोटी तीर्थ आहे. 3.5 कोटी तीर्थ आहेत बरं का. 3.5 कोटी आपल्या मृत्यू लोकात. किती? 3.5 कोटी. आणि तुमच्या शरीराला त्या ठिकाणी छिद्र किती आहेत सांगा बरं? रोम 3.5 कोटीच आहेत. आता मीच सांगतो, कारण का तुम्ही माझ्याच तोंडातून ऐकायचं, तुम्हाला उल्हास उठले ना. सांगत जावा. फॅमिली चर्चा समजायची, फॅमिली चर्चा. मग 3.5 कोटी त्या ठिकाणी छिद्र आहेत, 3.5 कोटीच तीर्थ आहेत आणि 3.5 कोटीच पाप आहेत. त्याच्यातले 9 छिद्र मोठे आहेत आपले, बाकीचे सूक्ष्म आहेत. प्रत्येक 3.5 कोटी छिद्रामध्ये 3.5 कोटी पाप वसतात. आणि 3.5 कोटी पाप धुण्यासाठी 3.5 कोटी तीर्थाचं स्नान करावं केलं तर पाप जातं. परंतु तेवढेले 3.5 कोटी तीर्थ तुमच्यानं करणं होत नाही. होते का? म्हणून आणि 3.5 कोटी तुम्ही पापही करू शकत नाही. फक्त 9 रोम जे मोठे आहेत ना, त्याच्यातून जास्त पाप होतं. बाकीच्या सूक्ष्म रोमातून तुमचं पापच होत नाही. फक्त 9 रोम वापरायला शिका. 9 जर रोम वापरायला शिकला की तुमचं पाप होत नाही. आणि त्याच्यावर उपाय काढले भगवान परमात्म्यानं. ह्या विष्णूनं उपाय काढलं, कारण या मृत्यू लोकांमध्ये ह्यांना आयुष्य कमी आहे. 3.5 कोटी तीर्थ यांना करणं होत नाही. होते का? होत नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी काय करायचं? आणि 3.5 कोटी पापही होत नाहीत, पण केलेली पाप धुण्यासाठी काय करायचं? आठवतंय का? आपण आठवच ना. तीर्थी केली, अवघेची तीर्थी घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा. अनेक या 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केलेले पुण्य एकाच तीर्थाला त्या ठिकाणी जाऊन स्नान केल्या तर काय होतं? मोक्ष मिळतं. ते तीर्थ म्हणजे चंद्रभागा. आणि अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील. आणि अवघेची संता एक वेळ भेटी, पुंडलिक दृष्टी तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील. मग एवढे पाप तुमच्यानं घडत नाही, काय होत नाही. मग एवढे तीर्थही करणं होत नाही. असू द्या, पण केलेल्या तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर कशी स्नान करायची पहिल्यांदा सांगा. आता कोणी गेलं नाही? पंढरपूरला गेलं नाही? गेलेच नाही. गेल्या पहिल्यांदा तीर्थाला गेल्या साष्टांग दंडवत टाकायची, सूर्यमुखी, सूर्याकडे तोंड करायचं. उगवत्या सूर्याकडे, उगवत्याच नाही, एखादी तुम्ही जर दुपारून गेला तर मावळत्या सूर्याकडे का होईना, पण सूर्यमुखी तोंड करायचं. आणि साष्टांग दंडवत टाकायचं. साष्टांग दंडवत म्हणजे सांगा बरं कशी असते? होय हो, लांब पडून घे, दाबून सांगायचं. तोंड दिलं नाही, चूक आहे, रॉंग आन्सर. नाही, साष्टांग म्हणजे 6 ठिकाणी शरीर वाकलं पाहिजे, याला साष्टांग दंडवत म्हणतात. माणसाचं शरीर 6 ठिकाणी वाकलं पाहिजे, त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. पहिल्यांदा सूर्याकडे तोंड करायचं, 6 ठिकाणी असं शरीर वाकवायचं. 6 ठिकाणी बघा, असं थोडं वाकून पहा, घोट्यात वाकतं. नंबर 1, पुन्हा गुडघ्यात 2, कमरेत 3, कोपरात, मनकटात आणि मानेत. याला म्हणतात साष्टांग दंडवत. उगा कशाला बी काही बी म्हणणार खबर का. आणि असं करायचं. आणि केल्याच्या नंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी पाण्याला स्पर्श करायचा. आणि पाण्याला स्पर्श केल्याच्या नंतर आणि कोणता पाय मध्ये ठेवायचा? उजवा.
उजवा पाय मध्ये ठेवायचा. आता पाय त्या ठिकाणी का आपटीत जायचं का घाशीत जायचं? आपटीत जायचं नाही पाय. हा पाय कोणी कोणी असं वरून खाल्ले खालून वर बच 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 बर का बच बच करायला का कर्म कीटक हो का? कर्म कीटक नाही, आपण माणसाचा शरीर आहे. मग त्या ठिकाणी पाय घाशीत जायचं. आणि किती पाण्यात जायचं बरं स्नान करताना? बेबी एवढं पाणी येईल तिथपर्यंत जायचं. आणि तिथं गेल्याच्या नंतर आणि कुणीकडे तोंड करायचं? एकच बार जा म्हणजे तुक भराय, जास्त वेळ जाऊ नका म्हणले. वाराणसी गया पहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या. पंढरीचे कोणा नाही अभिमान पाया पडे जण एकमेका. तुका म्हणे जा एक वेळ पंढरी तयाची घरी ये म्हणे. एकच वेळ जा, उग महिन्याला एकदा सप्पाट उठी नका. आणि तुमच्यासारखे असले सप्पाट उठून चालेत म्हणून पापी लोक चालत म्हणून चंद्रभागा बी आठवून चालली आहे. अरे आई वडिलाला पोचता आलं, काही पत्ते आहेत ते पत्ते जर पाळता आलं तर तू पंढरीला एकच वेळेस आयुष्यामध्ये. आणि गेल्याच्यानंतर बेबी एवढ्या पाण्यात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी चंद्रभागेचं हो कोणत्याही तीर्थाचं, चंद्रभागेतच बोलत नाही, कोण्याही तीर्थाचं जिकडून पाणी येते त्या पात्राकडे तोंड करायचं आणि नाक धरून मध्ये एकच वेळेस बुडायचं. अंग घासायचं नाही, अंग अजिबात तीर्थात घासायचं नाही. उग नाक धरून बुडायचं आणि पटकन वर यायचं. आणि जसं आला होता तसं उजव्या अंगावर फिरायचं, बाहेर निघायचं. आणि जसे पाऊल टाकत गेलतात तसेच पाऊल टाकत यायचं. आणि आल्याच्या नंतर तीर्थावर वर आल्याच्या नंतर कपडे कसे काढायचे अंगावरचे सांगा बरं? शास्त्र आहे महाराज. आता समजा स्वयंपाक करताना आता सगळं पोटात जाणार आहे की जेवल्याच्या नंतर, मग सगळे एकाच जागी घालून शिजिल्या जमल का? पोळ्याचा स्वयंपाक केला समजा तुम्ही, पोळी वेगळी करावं लागते, कढी वेगळी करावं लागते, गुळोणी वेगळी करावं लागते. भाई पोटात जाणार आहे म्हणून सगळे एका जागी घातल्याने एका भोगण्यात शिजिल्या बसा जेवायला जमल? तसंच आहे प्रत्येक वागण्यामागे क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. मग वर आल्यानंतर कपडे कसं काढवा सांगा बरं? असं वरून ओढून काढणे कपडे. दुसरा कपडा जे आपल्या अंगाला लावता नाही आणि ती अंगाला कपडा लावला की आपल्या अंगावरचा कपडा खाली सोडून द्यायचं. कारण जिथं त्या तीर्थाच्या ठिकाणी आतापर्यंत जे जे साधू संत आले त्यांचं त्या ठिकाणी चरण रज लागलेले आहे ना, ते आपल्या कपड्याला लागावं. त्यांची चरण रज येते अंगावरी, जाईन ते श्री जाईन ते वंदी जाईन ते श्री वंदीन मागे. बरं का, त्यांचे चरण रज जे लागलेत ना, तर त्या ठिकाणचे जे मैला आहे ना आपल्या कपड्याला लागावं. मग नंतर त्या ठिकाणी त्या पात्रात धुवणे आपले कपडे, ते कपडे दुसरीकडे जाऊन धुवायचं. बरं का, आता आपण आंघोळ करतो आणि नवरा आंघोळ केली बायको जाऊन बच्चा बच्चा बच्चा, कारण तिथे बॅग पशी बसावं लागते की. तिथं बी चोर झाले. तू काय सांग, कुठं चोरी करावं, निर्लज्ज झाली माणसं. म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी तुकोबाराय दुसऱ्या चरणात काय बोलतात चला. तुझे पाय सुकुमार तुझे पाऊले सुकुमार तुझे पाय सुकुमार तुझे पाय सुकुमार
येथे मन माझे भ्रमर हो येथे मन माझे भ्रमर तुझे येथे माझे येथे माझे तुझी पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. शब्दाकडे लक्ष दिलं की अचूक होतच नाही बरं. आणि गायकासाठी वॉर्निंग, शब्दाकडे लक्ष द्यायचं. मग त्या देवाचे पाऊलं आता स्नान झाले त्या तीर्थात, की ज्या बी तीर्थाला गेला त्या तीर्थाच्या ठिकाणचं जे देवस्थान आहे, मग त्या देवाचे पाऊले सुकुमार पाऊले त्या ठिकाणी पाहायचे आणि अंतःकरणात साठवायचे बरं का. अंतःकरणात साठवायचे. कारण का डोळे खराब आहेत, डोळ्यात साठवणं. आपल्या डोळ्यात साठवलंयच की ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि तुकोबारायच्या. तुमचे आमचे डोळे तेवढे चांगले नाहीत बघायसाठी. नाही तर काय झाले महाराज, चष्मा लागला नाही म्हणजे बक्कळ मोठे मोठे असतील आणि जेवढे मोठे आहेत तेवढे मोठे पाप करता तुम्ही त्या डोळ्यानं. डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही घ्या रे सुख विठोबाचे मुख. डोळ्यानं फक्त पाहायचं त्या देवाचंच त्या ठिकाणी बर का रूप. पण आपण मात्र त्या ठिकाणी आता डोळ्यानं काय काय पाहतो तुमचं तुम्हालाच माहित बर का. आता तुमच्या जर डोळे पाहिले ना, ते पाहिलेल्या डोळ्याचं तुमचा अल्पायुष्य गोष्ट करीत, परंतु त्या अल्पच आयुष्यामध्ये डोळ्यानं एवढं पाहता की पृथ्वीचं कागद आणि समुद्राची शाही करून लिहिलं तर कमी पडतं एवढं पाहता महाराज. आणि चांगलं त्याच्यातलं हुडकून काढलं तर एक बी निघणार. काय करता, काय उपयोग काय तुमच्या शरीराचा. तमार पेनेर लोक लकेवाळ येते काय, लकेवाळ येते का पेनार येते कोणी. पण काही पोती बिती तो वाचेवाळ येते कोणी. हा पेनार लोक केरो तू तमेन वाते आहे नि गब्बेसो महाराज. पेनार लोक, पेनार म्हणजे जुन्या काळातील लोक त्यांचे वन काय मालूम येतो कोणी. कष्ट करेरन खायर भाटाडी फेकेरन खायर. पच जनार पेनार लोक सांजे आये जना बेटा आळची पोडी
टांग धोये धोये आणि केर टांग चपते ते को म्हणा याडी बापेर टांगेर सेवा करते ते कोणी पेनार लोक केलो छो करते कोणी તમારા આંગેર વાત કરું છું ધંબી કીધે કોની હા બરાબર છે હા जना लकेवाळ हेते कोणी आता मोबाईल हेतो कोणी व्हॉट्सअप हेतो कोणी काही हेतो कोणी कोई केवाळ हेते कोणी उंदेर घर हेते काय हेते कोणी बाबा याडी बापेर सेवा करकेन कोई केवाळ हेते कोणी कोणचे कामे माय जायन कत कीर्तन भजन पोती पुराण सामळे वाले हेते कोणी पचवन कु मालूम हेतो आणि जनार लोक आजच काय बेर को बना वो लोग अच्छे थे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है वो लोग काय तो दाढ देकेच केन आपण आज हा सदार घेच काय काय म्हणून माहित आहे का मागच्या त्यांच्या लोकांना पोती माहित नव्हतं पुराण माहित नव्हतं 3-3 दिवस आंघोळ माहित नव्हती अंगावरले कपडे त्या ठिकाणी धोंडे टाकून लालबुंद होत होते तरी बी संध्याकाळी आल्याच्या नंतर सून आणि लोक त्या ठिकाणी पाय धुल्या आई बापाचे पाय दाबल्याशिवाय जेवत नव्हते झोपत नव्हते बराबर छ आणि आताच्या लोकांना का रोग आले का आणि आपल्या घरात आजा पंजा खापर पंजा सगळेच पोती वाचले पुराण वाचले एवढे श्रावण महिन्यामध्ये पोत्या लावत होते होय की नाही पण आपल्या घरात कोणी मायबापाची पहिलं पाय दाबत नव्हतं दाबत होते का नाही एवढे निर्लज आपले मुंड्या बी तसंच झाली ते आम्ही माणसाचा धर्म सांभाळायला शिका जोपर्यंत माणसाचा धर्म सांभाळता येणार नाही कोणीतरी काहीतरी त्या ठिकाणी गमावल्यावरच आपल्याला हे दिवस मिळाले बरं का तुकोबाराय काहीतरी त्रास बघलेत म्हणून आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळालेत वारकऱ्याला त्या ठिकाणी टाळ घेऊन पांढऱ्या कपड्यामध्ये दिवसातून तीनदा आपण कपडे बदललेल्या 3 वेळा 3 नमुन्याचं खायला मिळालं 375 वर्षाच्या अगोदर आमचे तुकोबाराय काय खाली माहिती आहे का सांडोनिया सर्व लौकिकाची लाज आळवा यदुराज भक्ती भावे पाहुनिया झाडे वरबडोनी पाला खाऊन विठ्ठला आळवावे आपण 3दा कपडे बदललेल्या त्यांनी त्या ठिकाणी कपडे मिळत नव्हते त्यावेळी त्यांनी काय सांगले वेचूनिया चिंद्या भरोनिया धागा गुंडाळोनी ढोंगा आळवावे तुका म्हणे ऐसे मांडिले निर्वाण तया उपेक्षिना नारायण तवाचे लोक त्या ठिकाणी काहीतरी त्याग केले धर्म टिकवले म्हणून आज आपण भजन करलेल्या का नाही तर मात्र त्या ठिकाणी नुसतं आता इथं विष्णूचं मंदिर जाऊ द्या इथं सप्ताह करायचं म्हणलं तर काय करावं लागतं माहित आहे का हुजूर आम्ही 8 दिन वहां नाम चिंतन करना है परमिशन लेना पड़ता था क्या कुछ लोग कुछ तो पाए हाँ अरे आपल्या देशाला त्या ठिकाणी बावळट देश आहे आमचा बावळट मुठभर लोक त्या ठिकाणी व्यापारी म्हणून आले 150 वर्षे राज्य केले आमच्या बावळटपणासाठी आपल्या आणि त्यांना पळून लावण्यासाठी असे तरुण पिढी घरातून त्या ठिकाणी गेले तर पुन्हा घरातले लोक बघितले नाही त्यांनी काहीतरी त्याग केले त्यांनी रक्त सांडले म्हणून आज जय हिंद म्हणाले आपण नाही तर म्हणल्या नसत्या आणि सोने की चुडिया देश होता आपला सोने की चुडिया तर आज 1 तोळा सोनं जर लग्न करायचं असलं तर मंगळसूत्र करायला 1 तोळा घ्यायचा असला किती लाख तू मोजावं लागला रे 156 म्हणा का 1,56,000 म्हणा म्हणजे तेव्हा घाम येते 156 म्हणजे सकाळी इथून उठतील लगे 156 म्हणजे वेगळंच ऐकलं त्या दुकानदाराला जाऊन भांडण काढतील तसं नाही 1,56,000 1 तोळ्यासाठी मग सोने की चुडिया होता देश सोने की चुडिया आणि कशासाठी असले आमच्या बावळटपणासाठी बरं का त्यांनी ओळखीले इथं आले व्यापारी म्हणून आले त्या राज्याचं ह्या राज्याचं जमना की नाही एकाला सपोर्ट करायचा आणि एकाचा खात्मा करायचा पुन्हा ह्याचही त्या ठिकाणी करायचं मग आपलं भरून घ्यायचं आणि त्या देशाची संस्कृती आपण आपल्या घरात आणलेल्या
अहो वाढदिवस करायचं त्या ठिकाणी लेकरू का घरात त्या ठिकाणी तुम्हाला लेकरू होईना गेलं तर 12 देवाला दिवे लावत्या की नाही, 12 तीर्थाला जात्या की नाही, होय जाय ना, नवस त्यांनी करतात, आपण नाही, आपलं चलतेच होय की नाही, पण त्यांनी नवस करतात. आणि ते लेकरू नवस होऊ दे म्हणून लेकरू घरचा दिवा आहे की का इजवायचा आहे सांगा, दिवा आहे. मग त्याच लेकराचं बर्थडे करताना 10-5 गावच्या सोयऱ्याला सांगतात आणि त्याच्या हाताने दिवा इजित्यात. काय धन्य धन्य आमची संस्कृती. विष्णू ऐकुलाला मी बोललो सत्य गादीवर टाकू, नारदाच्या गादीवर. तुम्ही इंग्लिश शिकू नका म्हणत नाही मी, जागतिक लेवलला तुमचं लेकरू पाठवायचं असेल तर इंग्लिश अवश्य शिकू, आपण संस्कृती त्या ठिकाणी जागृत ठेवा. आमची संस्कृती जर विसरलात ना, काहीच नव्हे, काहीच. का हो, का विसरता सांगा. मोठमोठे सप्ते चालेत, पहिलं शक्त्या उत्तू आलते, आता भागवत आणि सप्ते उत्तू आलेत. उत्तू आलेली वस्तू त्या ठिकाणी काय होतंय, एखादी बाई जर त्या ठिकाणी असणाऱ्या दुधाण्याखाली जाळ घातली त्या ठिकाणी कामामध्ये जर लागली की काय होती माहितीये का, ते उत्तू जाते. मग उत्तू गेलेले ते जळून जाते, कोणीही कामाला येणार. त्या म्हशीचं वाघार बी पिऊन समाधान नाही आणि तुमच्या घरात खाऊन बी समाधान नाही. तसं आता सप्तेन भागवत उत्तू आल्यात, तुम्ही काय करलेल्या, किती मागल तेवढे पैसे देऊ लागल्या आणि तुमच्या कामाला तुम्ही चाले इथं जाळ घालून चाल्या गाडग्या खाली. हे बघ मला 1000 द्यायचं, 1500 माग, पण मला तिकडे येणं होईना. अरे बोंबल की त्याचे 1000 बी घेऊ नका, 1500 बी घेऊ नका. तुम्हाला का पोटाला उठल्या का त्याच्या गावात जाऊन सप्ताह करायला, काय गरज पडली. त्यानं कामाचा होय, त्यानं जाळ घालून निघून जाते. उत्तू गेलेले कसं होते, करपून जाते, जाते का नाही. म्हणून तुकोबार आहे काय म्हणतात, काय म्हणतात, तुझे पाऊले सुकुमार ते मन माझे भ्रम. कोण्या तरी जीवानं इथं त्या ठिकाणी देव भेटलाय म्हणून त्या ठिकाणी त्यांचं मन इथं भ्रमर करायला लागले ना. आणि त्या भ्रमण करीत असलेल्या जीवाच्या निमित्तानं आणि आपण इथं आलात, इथं आल्याच्या आपल्याला 5 मिनिट तरी त्या ठिकाणी मन शांत वाटतं का नाही. तशीच जागा आहे तिथं. मन भ्रमण त्या ठिकाणी त्यांचं झाले. भ्रमण म्हणजे कसं, परिमळाची धाव ब्रह्मरवडी तैसी तुझी गोडी लागो म्हण. अविटगी माय परिविटेना, जवळी आहे परी भेटेना. भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुमच्या जवळ आहे पण तुम्हाला भेटत नाही का. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, चिवडून या नाशी तुझ्या घरीच्यानी केली. आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी पाय, वांजा पुत्र होय नवस पुरवी ते विठा. त्या जीवाच्या निमित्तानं तुम्हाला मिळाले. आणि आवीट आहे, आवीट ते विष्णू म्हणजे आवीट आहे बर का. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक देवाचे लक्षण वरकड कोटे काही, एक आहे एक नाही. आज ज्या स्थळावर आपण आलेल्या, ज्या महात्म्याला त्या ठिकाणी प्रसन्न झालेले, ते भगवान परमात्मा कसं आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, 6 गुणाने संपन्न आहे. बाकीच्या ठिकाणच्या देवामध्ये जाती ठिकाणी काय आहे, कुठं काही कमी, कुठं जास्त, कुठं कमी. वरकड कोटे काही, एक आहे एक नाही. तिथं एक आहे एक नाही, पण या देवापाशी सगळंच आहे. म्हणजे हायकोर्ट समजा. आता इथल्याच्या पुढे दुसरं नाहीच, हे शिखर आहे. शिखरावर काही बांधता येते, कळस चढील समजा, कळसावर काही बांधता येते तसं. आणि या कळसाप्रमाणे भगवान विष्णू परमात्मा आहे आणि त्याचे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. आणि त्याची फक्त मूर्ती फक्त तुम्ही त्या ठिकाणी आठवायला शिका. पण कसं, प्रसन्न मनानं, शुद्ध भावनेनं. भाव जर शुद्ध नसेल तर काय होतं, तुकोबार आहे 3ऱ्या चरणात बोलतात.
इथं मुका आहे इथं मुका आहे इथं.
सुकुमार तुझे पाहू रे 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 अभंग मी इथली तारीख मिळाल्यापासून हुडकुला गातात मिळाले आज बर का. कारण कुठेही त्या ठिकाणी काय अभंग घ्यावं ते कळावं लागते नाहीतर काय. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी लपून राहावं लागलं. नुसतं नाही, प्रशासनाला सुद्धा फिरावं लागलं. प्रशासनाचा सुद्धा विरोध होता महाराज इथं. मग आता त्यांना सुद्धा फिरावं लागलं. बरोबर आहे का साशीच ग माऊली? हरिओम. प्रशासनाचा विरोध होता की नाही? हा, प्रशासनाचा विरोध होता. तरी ठाव धरीला संत जनीन सुखे राहिले लपून. त्यांनी लपूनच का होईना पण सुखानं राहिले त्याच्या कोणाच्या भरोशावर? तुझे पाऊले सुकुमार ते मन माझे भ्रमा, त्याच्या भरोशावर. आणि तर एवढं त्या माणसानं प्रशासनाशी झुंजत सुद्धा सुखानं इथं त्याचे पावलं आपल्या हृदयात ठेवून त्या ठिकाणी लपून राहिले. तर त्या माणसाला त्या ठिकाणी नुसतं सप्ताह ठेवलं ऐकायला सहकार्य करणं म्हणजे आता तुम्ही किती हुशार हो बघ. ऐकायला सहकार्य करणार महाराज. ऐकावं. याची देही याची डोळा. याच देहामध्ये काही मजा करता येते. पुढचा जन्म कोणीच बघितला नाही. बघितला का? हाय काय? इथं जर थोडा चुकला, इथं तुम्ही आता कशासाठी आलात माहितीये का? संचित भोगणे ते फळ. आज तुम्ही काय करणार आहात आणि उद्याचा दिवस त्या ठिकाणी उजाडल्यानंतर काय करणार आहात पहिलेच तयार झालेले आहेत. तुम्ही आता इथं काही जागाव करायचं नसते. फक्त आली या समयाशी असावे सादर. समयासी सादर समयासी सादर
हवे. तुम्हाला त्या ठिकाणी आगाऊ इथं काहीच करता येणार तुमच्या मनचं. हे जे उपभोग घेऊ लागलात ना, मागच्या जन्मातलं पुण्य आहे. इथं तुम्ही आलात आणि श्रवण करलात, हे तुमचं पहिलंच लिहिलं गेलं होतं. आता वर्गात गेलात समजा, तर त्या ठिकाणी धडा पहिलं लिहिलेलं आहे ते पुस्तक का तुमचे काय जाऊन तुम्ही लिहिता? हा, एखाद्या वर्गात गेलात, शाळा माही डगर गे अंगाडीच पुस्तक येते काय तम जाईन लखे? पुस्तक अंगाडी होती का शाळेमाई? काय तम जाईन लखेच आज काय शिकेल सके अंगाडी येते. हा, अंगाडी पहिलंच लिहिलेले असते पुस्तक. फक्त त्या ठिकाणी जाऊन तिथं लेक्चरनं काय त्या ठिकाणी लेक्चर देतो ते श्रवण करणं आणि त्याचं पठण करणं आणि मनन करणं एवढं आपलं काम असतं. आणि ते श्रवण पठण मनन एक लेक्चर असतो. लेक्चर किती असतात? एकच. आणि ऐकणारे कान समजा 100 विद्यार्थी आहेत, ऐकणारे कान किती असतात? 200 असतात 100 विद्यार्थ्याचे. पण ते 200 ऐकलेले कान त्याच्यातले 2च कान कलेक्टर होतात आणि 198 कान कुठे जातात? काही म्हशी राखायला, काही टाळ कुटायला, काही हमाली करायला, काही ड्रायव्हिंग करायला, काही दारू पियायला जातात की नाही? का तर तिथलं त्या ठिकाणी त्या लेक्चरनं दिलेले प्रेड त्या ठिकाणी त्याने योग्य केला, त्याला म्हणतात श्रवण. आणि त्याचं मनन केला, पठण केला, त्याला ध्यास लागला, म्हणून त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस त्याला योग्य उत्तर देता आलं. तसं तुमचं सगळंच आज त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहे. आणि कवा लिहितात तुमचं हे सगळं? आता उद्या तुम्ही काय करणार, परवाच्या दिवशी काय करणार, कवा मरणार? मरणार बी सांगणार आहे. मरायचं सांगणे लोकायला, बाकीचं सगळं जमते, पण मरायचं सांगणे लागते. मरायचं सांगलं की जमणार, होय की नाही? पण मरणार हवंच ना. आता सांगायला काय, एखादी गोष्ट घडणार आहे मग ते सांगायला काय हरकत आहे? कवा लिहिले बरं तुमचं सांगा बरं? नाही लिहिलं नाही. हा, सटवायची घागर पोहोचते की नाही इकडं? 5वीला. हा, काय काय करत्या सटवायच्या घागरी दिवशी? नाही, सिजर झालं त्याचं चांगलं नाही, घरी बाळंतीन झाल्या 5व्या दिवशी पोहोचता. पण काय काय करावं लागते, नियम माहित पाहिजे. आता सांगलो की नाही, तीर्थाला जाताना उगा बुडता पाच कपडे धुता, तसलं नाही. 6वीच्या दिवशी, ज्या दिवशी तुमच्या घरी 5वीची घागर पोहोचता, त्या दिवशी काय काय करावं हिंदू धर्मात माहिती पाहिजे. काय काय करता तुम्ही? दिवस मावळल्याच्या नंतर गोड तेलाची वात लावायची, तर त्या उंबरवट्याच्या मधून मांजर येऊच द्यायचा नाही घरामध्ये. 6वीचे जे राती न विसंबे जे वाती, गोड तेलाचे दिवा लावायचा, सकाळी सूर्योदय होईपर्यंत दिवा चिजू द्यायचा नाही, मांजर येऊ द्यायचा नाही. कारण त्या ज्या जीवाच्या नावानं तुम्ही सटवायची घागर पोचताना, त्या जीवाचं पूर्ण भविष्य त्या रात्रीला लिहिते. आता तुम्ही काहीच बदल करणार. तुम्ही इथं यायचं ह्या टाइमला लिहून ठेवलेले होतं. त्यांना इथं या वटवृक्षाखाली यायचं लिहून ठेवलं होतं एवढ्या डोंगरात. आणि विष्णूची मूर्ती त्या ठिकाणी भेटावं आणि त्याचं त्या ठिकाणी व्हावं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे, हे लिहिलं होतं त्यांच्या सटवाईच्या. सटवाई म्हणजे त्यांच्या कपाळाला. आणि त्यांची आई थोडं योग्य काहीतरी दिवा इजू दिली नसेल, मांजर येऊ दिली नसेल. मधला काळ कसाही गेला असेल त्यांचा, पण जन्म घटका ज्या दिवशी लिहिल्या गेली ना, त्या दिवशी मात्र त्यांच्या आई त्या वेळेचा योग्य वापर केले बरं का. माये बाप वेळा न साधिली, लेकरू बिघडण्याला आणि सुधारण्याला वेळ साधता आली की संपलं महाराज. अभंग काढून पहा, मी अभंगाच्या आणि गाद्याच्या पलीकडे जातच नाही, मला काही गरज नाही, अभंगातच एवढा आहे. आणि ती वेळ त्या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांना साधली, म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांची सटवाई लिहिली होती, इथे या डोंगरात यायचं. आणि त्यांच्या निमित्तानं हजारो लोक यायला लागले आयुष्याच्या साधने. आणि हे जन्म मिळावा म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. हे देह असा देह त्या ठिकाणी मिळण्यासाठी आणि अनेक 33 कोटी देवलोक तपश्चर्या करतात, पण त्यांना देह मिळत नाही, ते तिथंच राहतात. आणि आपणाला मिळालेला देह कळत नाही.
म्हणून पुनरपी जन्म, पुन्हा 83,99,999 योनीमध्ये एक एक कोटी वेळा. मग त्याच्यापेक्षा आलेलं आयुष्य सार्थकी लावा ना. आणि हे जर सार्थकी लावता आलं तर तुकोबाराय काय सांगतात शेवटी, तुका माने